नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर। नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये मंजिली हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्या संगत आपण संवाद साधणार आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे भाजपा पक्षाकडून इच्छुक आहेत। बघूया, अजून त्यांची मुलाखत चालू आहे उमेदवाराची। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथीला तिकीट मिळणार का, किती आवड आहे आता पक्षाची, किती आवड आहे आता कळा लागलाय आपल्याला। 1200 फॉर्म बीजेपी कार्यालयामध्ये लोकांनी भरलेले आहेत। येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया ह्यांना तिकीट मिळतंय का नाही मिळतंय, ह्यांची रणनीती काय असणार आहे। नमस्कार मंजिली मॅडम, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भाजपाने कशामुळे तिकीट द्यावं? मी तृतीयपंथी आहे म्हणून, मी काम चांगलं केलं म्हणून, मी अजून काम चांगलं करणारच आहे। मला काय, मी येताना घेऊन आला नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही, पण माझं काम करायचं आवड आहे म्हणून भाजपनं उभा राहिलो। मला सांगा, भाजप तुम्हाला आवडतंय का? एक नंबर आवडते, कामं केलेत, भाजपचं काम झाले, पाणीचं काम करलेत, देवेंद्र दादा आमचं काम करायला 100% करतेत। आता एवढा दिवस कोण आलं निवडून, कोण केलं नाही, भाजप लय कामं करायलेत म्हणून भाजप आवड आहेत म्हणून भाजपपासूनच मी उभा राहिलो। तुम्हाला देवेंद्र दादा आवडतात का भाजप आवडतात? भाजप बी आवडते, देवेंद्र दादा बी आवडतात, पालकमंत्री बी आवडतात, प्रथमेश दादा बी आवडतात, जनता बी आवडतात। विजय देशमुख आवडले नाहीत का तुम्हाला? त्यांनी बी आवडतात मला, ते तर पहिल्यापासून त्यांनाच आम्ही निवडून आणलो, त्यांनी बी आवडतात। त्यांनी तसं आवडत नाही, ते बी आमचाच माणूस आहे, ते माणूस आम्हाला तशाला आवडत नाही। सगळं भाजपवाला माणूस कोण काम केलं त्याने आवडणारच ना, का बरं आवडत नाही? येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग 9 आहे तुमचा, तुम्ही तिथनं इच्छुक आहेत। एवढी तिकडे गर्दी आहे भाजपामध्ये, पूर्वी तो काँग्रेसचा मतदारसंघ होता, आता तुम्ही भाजपामधनं इच्छुक आहेत। काय नेमकं त्या प्रभागाची रणनीती असणार आहे? नेमकं कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहेत तुमच्या फक्त प्रभागापुरतं? म्हणजे आमचं गोरगरिबांना नाही पाहिजे, रोडा पाहिजे, पाणी नाही, 5 दिवसला 6 दिवसला पाणी आलेत, गोरगरिबांना लक्ष देण्यात, रोड चांगला नाही। आता मी लेडीजला निवडून आले, लेडीज काय काम केलं नाही, जेंट्सला निवडून आणलो, जेंट्स काम केलं नाही। मी तृतीयपंथी आहे, बघू काम कसं होत नाही म्हणून याच्यासाठी उभारलेला आहे। मला सांगा, पूर्वी तुम्ही महेश अण्णा बरोबर होते बरोबर, आता देवेंद्र कोटे बरोबर आहे। देवेंद्र कोटे बरोबरच राहणार का इतर पक्षामध्ये जाणार तिकीट नाही दिल्यामुळे? मला बघा, मी चन्नाचं रिक्षा संघटनेचा अध्यक्ष होता, मग मी तिथं अध्यक्ष असताना अण्णा येऊन रोज मला चिडवायचं, आबोली मंजिली म्हणायचं। माझं नाव रामचंद्र आहे, तृतीय पंथामध्ये आबोली म्हणतात मला। मग आबोली म्हणला, तू येतो का राष्ट्रवादीमध्ये, शरद पवार गटमध्ये? हा दादा, तुम्ही घेऊन गेला तर, अण्णा तुम्ही घेऊन गेला तर मी येतो। मग मला कष्ट करायचं, काम करायचं आहे, मला काम करायचं आवडले आहे गोरगरिबांचं म्हणल्यावर अण्णा म्हणलं, चल ये परवीस हो। परवीस झालं, मग परवीस झाल्यावर अण्णा मला वचन दिलं होता, तुला 100% तुला तिकीट देणार म्हणून। मग अण्णा आता आपलं नाही आपलं मध्ये, मग त्यांनी त्यांचं पोरगा कुठं जाते तेव्हापर्यंत बसलो। प्रथमेश दादा भाजपमध्ये गेले, आम्ही बी त्याच्याबरोबर भाजपमध्ये, दिला तर उभारणार, ना दिला तर त्यांचं मागं राहणार भाऊ म्हणून, पण दुसऱ्याकडे जात नाही, केला तर एकच, नाही तर नाही। अण्णा होता राष्ट्रवादीमध्ये, परत तुतारीमध्ये गेला, आमचा अण्णा गेला, त्याने 2 बावा दिलं तर घेणार, ना दिला तर गपची हात पाय बसून त्याच्या मागच राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला सांगा, अनेक तृतीयपंथी आहेत, ते मागून त्यांचा उदरनिर्वाह लोकांपाशी मागून हे करतात, पण तुम्हाला राजकारणामध्ये यायचं हे असं कसं वाटलं तुम्हाला? एकदम मला राजकारण म्हणलं तर, मी नाही म्हणलं तर 10-12 वर्ष झालंय रिक्षा संघटनेचा अध्यक्ष होता। तिथून भ्रष्टाचार मध्ये बाबा खंडपूरकर त्यांनी घेऊन गेला,
त्याचं तड नाही म्हणलं तर 8-9 वर्ष त्याचं तड होतं. मग असंच एक दिवशी गणपती दिवशी अण्णा आलं होतं पूजाला. मग अण्णा आल्यावर अण्णा म्हणला आबोली मंजेली म्हणला हे आमचं तड म्हणला राजतर मध्ये उतार म्हणला. अण्णा तुम्ही असलं तर उतरतो म्हणलो. मग अण्णा या म्हणलंय त्याच्यामध्ये उतरलो. असं गोरगरिबांना मला काम करायचं लय आवड आहे. तृतीपंथी आहे मी, तृतीपंथीचं बी कामं करतो, गोरगरिबांचं बी कामं करतो. मला लय आवड आहे म्हणून याच्यामध्ये उतरलेला आहे. आतापर्यंत गोरगरिबाचे काय काय कामं केलेले आहेत तुम्ही? गोरगरिबांचं म्हणलं तर रिक्षा धरलं तर रिक्षा सोडून आणायचं, त्यांचं समजा भांडण करायचं. बाबा गोरगरीब आहे, रिक्षावाला आहे, करून पाहतात करून पाहू दे म्हणायचं. मग लॉकडाऊन मध्ये अनाज वाटप केलं, साड्या वाटप केलं, गोरगरिबांचं लग्न करून दिलं. त्यांना साड्या द्या म्हणलं तर साड्या दिलं, मंगळसूत्र द्या म्हणलं तर मंगळसूत्र दिलं, सगळं केलं. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तुमचा बी खारीचा वाटा आहे, बरोबर? बरोबरच ना? लॉकडाऊन मध्ये तुम्ही भरपूर काम केलेत. काय काय लॉकडाऊन मध्ये तुम्हाला प्रसंग आले जनतेबरोबर? म्हणजे जनतेचे अनेक प्रॉब्लेम होते. लॉकडाऊन मध्ये जे ते एरिया लॉक केला जात होता आणि तिथं अनाज मिळत होतं, भाजीपाला मिळत नव्हता. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मी यार्डामध्ये जायचं, भाजीपाला आणून द्यायचं, मग त्यांना तांदूळ आणून द्यायचं, त्यांना काय लागतं ते सगळं दिलेलं आहे. पूर्ण सगळं 9 नंबर मध्ये किती मोठं आहे ना, पूर्ण 9 नंबर मध्ये दिलं. काय मी घेऊन जाणार नाही, मला तर नवरा नाही, मला बायको नाही, मला तर पोरा नाही, जनताच माझं सगळा. म्हणून सगळ्यांना वाटप केलं मी. काय पैसे मी घेऊन जाणार नाही, सगळं जनतेला वाटप केलं. म्हणजे एकही रुपये कुणाकडनं ना घेता तुम्ही प्रभाग 9 मध्ये लॉकडाऊन होता त्या टायमाला तुम्ही वाटप केलेलं आहे. ज्या टायमाला लॉकडाऊन आपल्या भारतामध्ये जाहीर केला आणि लॉकडाऊन मध्ये सोलापूर शहरामध्ये एक कोविडचा रुग्ण आढळला, म्हणजे प्रभाग 9 मध्ये तो हा यांचा प्रभाग आहे. हे खूप पहिला तोच एरिया सील केला गेला होता. त्या टायमाला मंजिली मॅडमने खूप काय त्या प्रभागामध्ये मदत केली. एकही रुपये कोणाचे ना घेता ते स्वतः मदत केलेले आहे. मी त्यांच्या कामाला सलामच म्हणतो. मॅडम मला सांगा, तृतीयपंथीसाठी शासनाने काय करावं? शासनाने तुमच्यासाठी काय करावं असं वाटतंय तुम्हाला? शासनाने काय करावं म्हणजे शासनाने तुमच्यासाठी काय सवलत द्यायला पाहिजे? घरं मंजूर करायला पाहिजे. आमचं तुरत्या पंथ्यांना पायात चप्पल नसते, तसंच 1 रुपया 2 रुपये मागत जातेत. कोण चांगला म्हणतात, कोण इजडा म्हणतात, कोण देवबाप्पा म्हणतात, कोण जोगट्या म्हणतात, कोण म्हणतात झारे म्हणतात, इजडा आलेत म्हणतात. आम्ही सण करून घेतो, म्हणू दे म्हणतो. आमचं नशीबला आलंय म्हणू दे म्हणतो. आमचं तुरत्या पंथ्यांना घर मंजूर नाही, घरदार नाही. मग 1 रुपया 2 रुपये रोज 300-400 रुपये होतात. ते 300-400 रुपये आम्ही पाहावं का भाडा भरो. भाडा आता 2000-2500 आहे. सरकार तर्फे काय आहे मंजूर, म्हणजे घरकुल मंजूर करावं, आम्हाला कुठं घर द्यावं. नाही म्हणलं तर एक तृतीयपंथी 10वी शिकले, 8वी शिकले, 15वी शिकले, त्यांना नोकरी पाहिजे. करून पाहायचे बाकर असलं तरी बी चालतात, पण तेवढं नोकरी पाहिजे, एवढं आमचं विनंती आहे. धन्यवाद. तुम्ही दैनिक जनमत नटरंग राजकारणामध्ये सहभागी झाला त्यामुळं आपलं खूप खूप धन्यवाद. तृतीयपंथीला नोकरी पाहिजे या मताशी ते आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग 9 हा सोलापूरमध्ये एवढा गाजत आहे की तिथं तृतीयपंथी ही निवडणुकीच्या रिंगणात थांबणार आहे. बघूया आपण. मी राहुल रणदिवेसह चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.